प्रथम मी माझे आईवडील, सर्व आदरणीय गुरुवर्य, मान्य मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि परीक्षक यांना वंदन करून मी कुमार सार्थक सागर भंडरकर इयत्ता 9वी तुकडी ब, शाळेचे नाव श्रीमती SD गणगे प्रशाला, त्रिवेणीनगर, पुणे 62. आज मी सावजीराव जन्मोत्सवाचे औचित्य साधून सोशल मीडिया शाप की वरदान हे वक्तृत्व सादरीकरण करीत आहे. खूप वेळ असतो आम्ही येते व्हॉट्सअपच्या स्टेटससाठी, रात्र जागतो आम्ही येते फेसबुकच्या स्टोरीजसाठी, खूप बिझी असतो आम्ही युट्यूबचे शॉर्ट्स पाहण्यासाठी, पण एकही क्षण नसतो आमच्याकडे आईबाबांशी बोलण्यासाठी. कोणताही विचार न करता कुठलाही मेसेज करून टाकतो आम्ही शेअर. तेच लोक म्हणतात आय डोंट केअर. मोबाईल हाती आला की आम्ही खोलतो जीमेल आणि व्हॉट्सअपचे खाते. त्यामुळेच आम्ही विसरून जातो सगळेच नाते. शूर आम्ही, सरदार आम्हाला, काय कोणाची भीती, देव देश धर्मापायी प्राण घेतले हाती. अशा देशभक्ती आणि राष्ट्रशक्तीचा वास सांगणारी युवा पिढी जेव्हा झिंगाट करत सैराट होते, मैदानावरील खेळांपेक्षा, ग्रंथालयातील पुस्तकांपेक्षा, त्याचबरोबर कुटुंबातील संस्कारांपेक्षा आणि व्यक्तिमत्वात जडणघडणीपेक्षा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत व्हिडिओ कॉलिंग, चॅटिंग, पोस्ट सेव्हिंग यासारख्या सोशल मीडियाच्या मोहजाळामध्ये आपली पूर्ण ऊर्जा संपवून बसते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, सुभेदार तानाजी मालुसरे, यसाजी, नेताजी यासारख्या श्रांचा आणि वीरांचा वार सांगणारी युवा पिढी जेव्हा 3G, 4G, 5G म्हणत बीजमाय सारखे गेम्स मध्ये आपला जीव गमावून बसते, तेव्हा प्रश्न पडतोच, सोशल मीडिया शाप की वरदान. हेलन केलर या जगप्रसिद्ध अंधस्त्रीला एका व्यक्तीने कुचेष्टेने विचारले, हेलन जी, अंधे होना इससे बुरी बात क्या हो सकती है? यावर हेलन जी ने उत्तर दिले, आंखें होकर भी अंधे समान जीना इससे बुरी बात और कोई नहीं हो सकती. आणि अशीच अवस्था ही आपल्या समाजाची झाली आहे. कारण डोळे असून सुद्धा अंध्यासारखं वागणारी आणि तोंड असून सुद्धा मुख्यासारखं जगणाऱ्या या समाजाची व्यथा सोशल मीडियामुळे कधी आपल्या जीवनाचे पिक्चर झाला आहे आणि कधी आपल्या घराचे थिएटर झाले आहे याचे भानच राहिले नाही. कारण सोशल मीडियावर दिवसभर चालू असणारे ऑनलाईन व्हिडिओ गेम्स, त्याचसोबत नृत्य लावणी, नाचगाणी यासारख्या आभासी जीवनामुळे आपल्याला ते अडकवत चालले आहे. आणि एखाद्या नेत्याचे भडक आणि अतिरंजित अशा भाषणामुळे युवकांची व इतर लोकांची होणारी दिशाभूलता आणि तुम्हाला 1 लाखाचे 1 करोडचे बक्षीस लागले आहे अशी खोटे आणि फसवे असे SMS यातूनच समाजाला गंड लावणारी हॅकर लोकांची डोळी. तेवढेच नव्हे तर इथे असून आम्ही गावाकडे आहोत असे सांगणारे आपलेच नातेवाईक सकाळी उठल्या गुड मॉर्निंग आणि रात्री झोपताना गुड नाईट आणि दिवसभर नुसतं बिनकामाचा चॅट. काही माबाप तर फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी धबधब्याच्या तोंडापासून ते डोंगराच्या टोकापर्यंत सेल्फी आणि फोटो काढता कधी फोटो जातात याचे भानच राहत नाही. या सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे लहान मुलांची अभ्यासातली एकाग्रता कमी होत चालली आहे. त्याचबरोबर युवकांची तर विचार करण्याची क्षमता खुंटत चालली आहे. या सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे एकत्र बसून बोलले तर विसरूनच गेलो आहोत आपण. महाभारत, रामायण, छावा, मृत्युंजय, श्यामची आई यासारख्या ग्रंथांची जागा आज या सोशल मीडियाने घेतल्यामुळे वाचन संस्कृती आणि ग्रंथ संस्कृती ही हरवत चालली आहे. सोशल मीडिया ही एक दुधारी तलवार आहे. जर त्याचा योग्य वापर केला तर ते मानवासाठी वरदान आहे, पण त्याचा अतिवापर केला तर तेच मानवासाठी शाप आहे. धन्यवाद.